नमस्कार. आज आपण आलो आहोत पाषाणे धरण, पाषाणे बंधारा, तसेच आपण त्याला पाषाणे डॅम सुद्धा म्हणू शकतो. ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये मी इथे आलो होतो तेव्हा मी पलीकडे त्या ठिकाणी बसून एक व्हिडिओ काढला होता. त्यावेळेस पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली होती, म्हणजे उन्हाळ्याचे शेवटचे दिवस होते आणि मी तुम्हाला ह्या निसर्गाच्या सानिध्यात घेऊन आलो आहे. ॲक्च्युली या साईडला आपण बघू शकतो, हे आहे पाषाणे गावातील झालेल्या इमारती. पूर्वी पाषाणे एक खेडेगाव होतं, आता त्याला इमारती झालेल्या आहेत. 7-7, 12-12 मजल्याच्या, 7 मजल्याच्या इमारती या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येतात. शहरीकरण होत आहे, नागरीकरण होत आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो, ह्या निसर्गाच्या ठिकाणी आपण आलो आहोत. हे डॅम पुरेपूर आता भरलेला आहे आणि या डॅमचं जो सुंदर असा देखावा आहे, जसं काय निसर्गाने इकडे हिरवळ सगळीकडे पसरलेले आहे आणि हे शांत आणि स्वच्छ असं पाणी आपल्याला या धरणामध्ये साचलेलं दिसून येतं आहे. आणि खूप सुंदर त्या वरच्या डोंगराची प्रतिमा या पाण्यामध्ये आपल्याला पडलेली दिसून येते. सुंदर असा निसर्गमय या ठिकाणी दृश्य झालेलं आहे. आपण पुढे जाऊयात. काढते कपडे. मला घेतला नाही, हेच आहे ना. नको तसं. मला वाटलंय ना, पण